बालासाहेब वैजनाथ आपल्या तुपांच्या खाली बघा कशी गच्चाळ जागा झाली. आता त्याला चांगली जागा करायची इथं बांधायला. जरा खांदा येणं. ए भाऊ त्या तुपांना आम्ही चांगलं करायला गेलो ते आम्हाला डिवायला काल त्याला अशी हे जागा आणि ते साफ करू रे आम्ही. बाळासाहेब तुम्ही त्या तुपांच्या जवळ असं मेंगुळ्यावर भेद चाललात ते डिवणार नाही तर काय रे. त्याला जवळ जाऊन चोंबायचे हे करायचं दिले सोडून. बरं तुला खांद्याचं नसलं ना तर खदुरक जाय घरला. हे इतकं मदड आहे का नाही याचा पहिल्यापासून मला लय राग येते रे. वैजनाथ मी खणतो मग खणणं झाले तू खंदायला का नाही. हो भाऊ. बाळासाहेब तू जाय बरं गाव सोडून आम्हाला तो तोंडात बघा वाटण झाली जाय. तिकडे जाऊन थांब मला खुंती. वैद्यनाथ जाऊ दे ये इकडं. ए त्याला कायला बोलवलं रे तू तो मरण जाऊन तिकडं. जाऊ दे भाऊ मी खणतो. आणि सडकीन बघ बाळासाहेब लय जोर होते रे असं दुसऱ्याला असं हे करायला. मित्र आहे ते मी बोलेल नाही तर काही करीन. बाळासाहेब नीट राय बरं का तू या सांगतील राहून ते वाया चालले बघ बघ किती गुन्हाचं आहे कसं काम करतोय. तुला मी लास्टची बार सांगायलो तू इथून जाय गुन्हा जाय नसता मी तुला बळच खांदायला ना जाय. मी खंदीत नाही रे मी खंदा घेत का वैद्यनाथ दिसायलो काय मी माझ्या सायकली बसलेलोय मी जात नाही इथून. ए बाला साहेब या मी काय खंदारा दिसायलो काय भावचं काम ऐकतो म्हणून ऐकायलो. पळश्या तू गपची बस. बाळासाहेब तुला नीट सांगायलो आता इथून पुढे मी सांगणार नाही आता गपची उठून जाय. कसं हे बघ ढेकूळच घालणार आहे बघ आता डकणी हाताने डोसक्यात. चाललंय तुला न्यार करायला बसलो म्हणून. भाऊ मी जिरली भाऊ जरासे खंद